गेल्या 3 ते 4 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. सोसाट्याचा वारा आणि गारपिटीमुळं अनेक ठिकाणी मोठं नुकसान झाल्याचं चित्र आहे. काल सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळं हातकणंगले तालुक्यातील हुपरीतील तय्यप्पा मुधाळे या शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय. मुधाळे यांनी आपल्या शेतामध्ये अहोरात्र कष्ट करून त्यांनी 4 लाख रुपये खर्चून वांगी आणि दोडका या पिकाची लागवड केली होती. या पिकासाठी 17 मजूर मेहनत घेत होते. सध्या या पिकाला बहर आला असून दोडक्याचे पहिले 3 तोडे झाल्यानं उत्पन्नाचा मार्ग सुरू झाला असतानाच अवकाळीनं पिकांना झोडपलं. काल सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसानं मुधाळे यांचं पीक भुईसपाट झाल्यानं शेतकऱ्याचं 6 ते 7 लाख रुपयांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. आर्थिक नुकसान झाल्यानं शासनानं याची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तय्यप्पा मुधाळेसह परिवारानं केली आहे. नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा कृषी अधिकारी आशा कोरवी, तलाठी SP जाधव यांनी केलाय. तसंच उपनगराध्यक्ष बाळासू रणदिवे, नगरसेविका सोनाली प्रशांत जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली.